खूप जास्त पाऊस आला आहे. दुपारचे 4:30 वाजले आणि पाऊस पहा किती झाला आहे. गेला 1 ते दीड तास झाला आहे पाऊस चालू आहे. हे बघा पाणी, सगळं पाणी पाणी झालेलं आहे. खूप जोरात पाऊस झाला. थोडासा वारं होता पण पाऊस नंतर शांत पाऊस पडला. त्याच्यामुळे पाऊसाचं प्रमाण जास्त होतं. खूप पाऊस झाला आहे आणि नदीला पण आमच्या आहे ना पाणी आलेलं आहे. एक गोदावरीच्या साईडची छोटी नदी आहे, तिला पाणी आलेलं आहे. आता जाऊया सकाळी पाणी पाहायला किती पाणी आलं आहे. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी सकाळी आता आहे ना विहिरीवर आलो आहे पाणी पाहायला. विहिरी म्हणजे नदीवरती चाललो आहे. नदीत विहीर आहे आपली. भरपूर पाणी आलेलं आहे. विहिरीचं आपलं थोडंच राहिले, 4-5 फुटच राहिले पाणी यायला. आता सूर्यदेवता पण आलेले डोक्यावरती. बघा मस्त असं सूर्य निघलेला आहे आणि भरपूर असं पाणी आलेलं आहे. आता जिथं मी उभा आहे ना तिथंच विहीर आहे आपली. हे पहा फक्त एक 5-6 फूट राहिले. आता ही गोई नदी आहे समोरची. या नदीला पाणी आलेलं आहे. कोपऱ्यावर तुम्हाला दिसतंय ना, या नदीला पाणी आलेलं आहे. निफाड आणि नाशिक त्या भागात जास्त पाऊस झाला, त्याच्यामुळे त्या नदीला इकडून पाणी आलं ते डायरेक्ट नदीमध्ये येतं. आता आपल्याला काढायची मोटर, विहिरीतून मोटर बाहेर काढून, हे बघा आता इथून मोटर बाहेर काढून घेऊ. हे झाकण केलेलं आहे आणि पूर्ण स्लॅब टाकलेला आहे आपण विहिरीवरती, माती जाऊ नये म्हणून. कारण ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस पूर्ण नदी विहिरीमध्ये ना माती जात राहते. ते पाईप पण ते सगळं काढून घरी न्यायचं आहे. मोटर काढून हे झाकण बसून द्यायला, परत सिमेंट लावून द्यायचं म्हणजे माती जात नाही मध्ये. हे बघ पूर्ण पाणी आहे. खूप मोठा खड्डा आहे हा. वाळू जास्त काढलेली आहे त्याच्यामुळं खड्डा मोठा आहे. बराच वेळ लागला भरायला. पूर्ण दिवसभर पाणी चालू होतं तेव्हा एवढा भरला आणि आता हे पाणी अजून वाढण्याची शक्यता आहे. मोटर वरती काढून नेऊ. पाणी वाढतच आहे, वाहत आहे पाणी. त्याच्यानंतर मग मोटर चालू करून ऊसाला पाणी लावायला जायचं आहे. चला मग आता जाऊया ऊसाला पाणी लावायला. लाईट आलेली आहे, पाणी पाहायला चाललो आहे. सकाळी कॉक लावून आलो होतो ऊसामध्ये, पण मग आता परत पाहायला जावं लागेल. हे काय होतं, पाईप आपण फक्त खोसून दिलेले, स्क्रू नाही मारलेले पाईपाला. त्याच्यामुळं कधी कधी काय होतं, अचानक पाण्याचा जर झटका बसला तर पाईप निसटण्याची शक्यता राहते. त्यामुळं आता चाललो आहे, एकदा पाहून येतो. एकदा पाणी चालू झालं ना क्लिअर, मग काय पाहायचं काम नाही पडत दिवसभर. आम्ही काही जास्त वावरत जात नाही त्याच्यामुळं मला जास्त काही माहिती नाही त्याची. आज घरी कोणी नाही आहे त्याच्यामुळं ती जबाबदारी माझ्यावर आहे. मग सकाळी कॉक चालू करून आलो तर एकदा जाऊन पाहून येतो पाणी व्यवस्थित चालू आहे का नाही आहे. हा आपला ऊस आहे, हा खोडवा आहे, दुसऱ्यांदा धरला आहे. चांगला आलेला आहे. माल टाकून ह्याची पण खंदी केलेली आहे, खंदी झाली. आणि 4-5 दिवसापासून पाऊस चालू आहे कंटिन्यू, तर आधार झाला ऊसाला बऱ्यापैकी. कारण खूपच जास्त सुकला होता ऊस. हे पाहता ही वाळेल दिसते ना पान, हे उन्हामुळं सुकलेले, जास्त टेम्परेचरमुळं पानं जळत आहे आणि पाणी पण कमी पडतं आणि भरणं उरकत नाही. उन्हाळ्यामध्ये मोटर विहिरीत गेल्यामुळे ना अंतर पण वाढतं, त्याच्यामुळं पाणी कमी मारते मोटर. जेवढं पाहिजे तेवढं पाणी भेटत नाही. तरी आपण जी लुबीची मोटर टाकलेली आहे त्याच्यामुळं बराचसा फरक पडला पाण्यामध्ये. तर खाली लागणीला पाणी लावेल, पाहूया चालू झाली काय. पाणी मोटर चालू झाली, कॉक लावून देईल सगळेच. आज पूर्ण कॉक लावून दिली. तर काय झालं, पाऊस चालू असल्यामुळे ना रान आता थोडं शांत झालं. ओला असल्यामुळे ना पाणी लवकर जातं. ही आत्ताच लाईट आली, 15-20 मिनटं झाली, पाणी पहा किती लांब गेलं आहे. हे ओला असल्यामुळं हा फरक पडतो. इकडं हे
पाणी कुठून आलं पाहावं लागेल. हा फरक राहतो कॉक सिस्टीमचा. तुम्ही पहा, कॉक सिस्टीममुळं काय होतं, मेहनत बरीचशी वाचते आपली. कॉक बंद करून ठेवतो, याची गरज नाही आहे. आपले पोल पण आहे ना, बरेचसे पोल वाकलेले आहे. पोलचं पण काम करायचं आहे, सरळ करावं लागते ना. वारं जास्त सुटतं ना, त्याच्यामुळं पोल वाकत राहते. आपले सगळे कॉक चालू आहे, व्यवस्थित पाणी चालू आहे. आता काय पाहायचं काम नाही. संध्याकाळपर्यंत 8 तास लाईट राहते, येते दिवसभर 1-2 तास झटकेच मारण्यात जाते. पण मग ठीक आहे, आज पोल जास्त आहे, भरून जाईल. ही आपली दुसरी लागण आहे. हा येतं, हा खोडवा आहे आणि खोडव्यानंतर ही लागण आहे. लागण चांगली वाढली, खोडवा थोडा बारीकच आहे अजून. चला आता हॉटेलवर जावं लागेल. हॉटेल सोडून आलं ना, तिकडे गिऱ्हाईक राहतं. शंभूला बसून दिलं मी हॉटेलवर काउंटरला. मी पण जातो. कॉक थोडंसं कमी करायची गरज नाही जास्त. तोंडावरचे जे कॉक आहे ना, कमीच पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं, तोंडावर दाब जास्त राहतो आणि जे शेवट कॉक राहतं तिकडं दाब कमी जातो. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आहे सिस्टीम, पण मग एकदम चांगली आहे. तुम्ही जर ऊस लागवड करणार असाल तर या अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आमचा जो अनुभव आहे हा एकदम चांगला आहे. बघा, पाणी भरायला माणसाची गरज पडत नाही. ही आपली खोडवा आहे, थोडासा बारीकच आहे अजून. आमचं नदीचं पाणी काय होतं माहिती आहे का, पाणी थोडंसं मोचळ म्हणजे थोडंसं खारवटपणा आहे पाण्याला. त्याच्यामुळं काय होतं, पिकं हिरवे तर दिसते पण वाढ नाही होते. आता हिरवं एकदम दिसतं, छान दिसतो ऊस, पण वाढ नाही होत जेवढी पाहिजे तेवढी. तो सगळा पाण्याचा प्रॉब्लेम होतो. पाऊस जर पडला ना तर ऊस एकदम चांगल्या पद्धतीने वाढतो. तर आम्हाला पावसाचे पाणी जास्त गरज राहते. हा पाऊस जो आला हा एकदम योग्य झाला आम्हाला, म्हणजे ऊसासाठी एकदम योग्य आहे. पण सगळ्या शेतकऱ्यांना पाऊस हा आवडतो असं नाही आहे, कारण अवकाळी पाऊस आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे जे पिकं आहेत दुसरे, त्याचं नुकसान होतं. कांदे बाहेर पडलेले बरेचसे शेतकऱ्यांचे, अजून 40 भरलेले नाही, त्याचं पण नुकसान होतं. तर मग आता कसं आहे, शेती म्हटल्यानंतर या गोष्टी चालूच राहतं. वातावरण सगळं आपल्या पद्धतीनं राहत नाहीच आहे. कधी पाऊस येतो, कधी ऊन राहतं. आज पण वातावरण एकदम गरम होतं आहे. ऊन तर पडलेलं आहे पण उष्णता जास्त आहे. 25 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. पडला तर चांगलाच आहे, नाही पडला तर ठीक आहे. पण पाऊस पडल्यानंतर एकदम भारी वाटतं, फ्रेश. आज वातावरण असं हाही गरम आहे पण फ्रेश वाटतं, गार अशी हवा चालू आहे. हा 3रा दिवस आहे. आता पाणी पाहायला आलो आहे मी. सकाळी रात्रीतून पूर्ण पाणी भरलं. ही समोर आपली मोटर बाहेर काढलेली आणि ही विहीर आहे आपली. काल विहीरवर उभा होतो मी, आज पूर्ण भरले, फक्त झाकण उघडं आहे मोटरीचं. 1-2 दिवसात ती सुद्धा झाकली. पूर्ण पूर आलेला आहे नदीला, पूर परिस्थिती निर्माण झाली, थडीपर्यंत पाणी आलेलं आहे. चला आता भेटूया अशाच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये.